हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी पोयम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोयमचे इंग्लिश वर्कशॉप. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोयम गिवन बिलो. कवितेमध्ये काही वेगवेगळे संदेश देण्यात आलेले आहेत. ते खाली दिलेले संदेश वाचा. चूज द वन दॅट सूट्स दिस पोयम बेस्ट. आणि या कवितेसाठी कोणता संदेश सूट होतो, लागू होतो, तो आपल्याला या ठिकाणी चूज करायचा आहे, निवडायचा आहे. तर हे संदेश निवडत असताना यामधील सर्वात बेस्ट संदेश या कवितेसाठी लागू होणारा कोणता, तो आपल्याला निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला दिलेले संदेश वाचून घ्यावे लागतील. ए, फेस लाईफ व्हॉट एव्हर इट मे गिव्ह यू. की जीवन तुम्हाला काहीही देऊ, त्या गोष्टींना तुम्हाला फेस करायचं आहे. बी, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर्स. की जे तुमचे अपूर्ण स्वप्न किंवा अपुऱ्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा. सी, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. की बी युअर सेल्फ म्हणजे तुम्ही बना, लोकांसारखे न बनता तुम्ही स्वतःसारखे बना आणि तुमच्या मनाला, तुमच्या हृदयाला जे वाटेल किंवा तुमचं हृदय, तुमचं मन जे म्हणेल तेच करा. डी, ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. की तुम्ही घेतलेले जे काही शक्य अशा पद्धतीचे चेंजेस आहेत, बदल आहेत किंवा रिस्क आहेत, ह्या सगळ्या तुम्ही ॲक्सेप्ट करा, त्यांचा स्वीकार करा. आणि ई, कीपिंग युअर सेल्फ इस्टीम इंटॅक्ट जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ. की तुमची स्वप्रतिष्ठा जागी ठेवत तुमच्या जीवनामध्ये रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा. तर या पाचही मेसेजेसमधून सर्वात बेस्ट जो मेसेज जो या पोएमला सूट होतो तो आहे मेसेज सी, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू. ॲक्टिव्हिटी सेकंड, स्टेट द फॉलोइंग. ए, थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेची थीम, सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहायची आहे. And the answer is, theme or the central idea of the poem is that our life must flow and renew itself at every moment of its being. When we enrich ourselves with new knowledge, wide experience, fresh emotions, daring encounters and exciting challenges, then only we live our life fully. If we live stagnant, repetitive or conventional life, we start dying slowly instead of living fully satisfied life. Activity B, line that provides evidence of the theme. की ही जी काही मध्यवर्ती कल्पना आहे, या मध्यवर्ती कल्पनेचा पुरावा देणारी लाईन, ओळ कोणती आहे? तर आन्सर आहे, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. सी, 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. की या कवितेमधून असे 3 वैशिष्ट्य आपल्याला शोधून काढायचे आहेत की जे व्यक्तीला डल म्हणजे कंटाळवाणे आणि अनइंटरेस्टिंग म्हणजे अरसिक बनवतात. आन्सर, द 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक्स वन डल अँड अनइंटरेस्टिंग आर: फर्स्ट, बिकमिंग अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. सेकंड, not going with fresh emotions. Third, not facing exciting risky challenges. Third activity, pick out 4 adjectives from the poem and write them down
विथ द नाउन्स दे डिस्क्राईब, की या कवितेमधून आपल्याला 4 ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधून लिहायचे आणि त्यांच्यासोबतच काय सांगितलेलं आहे, राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब. हे जे विशेषण आहे हे विशेषण कोणत्या नामाला डिस्क्राईब करतात, कोणत्या नामाबद्दल विशेष माहिती देतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर फर्स्ट आपण लिहू सेम पाथ्स, सेकंड डिफरंट कलर्स, थर्ड टर्ब्युलंट इमोशन्स, फोर्थ सेन्सिबल advice. Fourth activity, compare the structure of the poem. You start dying slowly to the poems in unit 1.1 and 1.3. To which poem does the structure match? या कवितेचं स्ट्रक्चर संरचना, जे कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, या कवितेचं स्ट्रक्चर युनिट 1 मधल्या 1.1 आणि 1.3 सोबत कंपेअर करायचं आहे, त्याची तुलना करायची. टू विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच, तर त्यापैकी कोणत्या कवितेसोबत याचं स्ट्रक्चर मॅच होते. व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन द अदर वन्स, आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डिफरन्सेस दिसतात, नोट देम डाऊन, ते लिहून ठेवा. आन्सर, द स्ट्रक्चर ऑफ द पोएम 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाइट मॅचेस विथ दिस poem. Differences noticed in other poem 1.1 a teenager's prayer. So we'll write the differences. In first column we'll write teenager's prayer, and in second column we'll write you start dying slowly. First point, in teenager's prayer, metric rhythmic rhymes, rhyme scheme, and in you start dying slowly, free verse, no rhymes or rhyming scheme. Second point, in teenager's prayer, narrative, teenager's prayer to God, and second point, in you start dying slowly, didactic poem imparting advice. Third point, in teenager's prayer, quatrain, a group of 4 lines in each stanza, and in you start dying slowly, different number of lines in each stanza. Fourth point, in teenager's prayer, different figures of speech, and in you start dying slowly, mainly repetition in the beginning of each line. Fifth activity, what expression is repeated in the poem, की या कवितेमध्ये कोणता वाक्यप्रयोग हा पुन्हा पुन्हा करण्यात आलेला आहे. हाऊ मेनी टाइम्स, तो किती वेळा करण्यात आलेला आहे. वाय डू यू थिंक द पोएट इम्फॅसाइजेस इट, आणि कवीने त्याच्यावर विशेष भर का दिलेला असावा असं तुम्हाला वाटते. अँड आन्सर, द एक्सप्रेशन इफ यू डू नॉट इज रिपीटेड इन द पोएम. It has been repeated 12 times in the beginning of lines in the poem. The poet emphasizes it because he wants to urge strongly to read the poem and stress the things that we should not do. He reminds us every time what we should avoid to do for living good life. Sixth activity, write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. की पुढील वाक्यांच्या विरुद्ध अर्थाचं वाक्य, वेगळे शब्द आणि वाक्प्रचार वापरून सल्ल्याच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे. ए, यू डू नॉट ट्रॅव्हल, याच्या अपोजिट आहे यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. मग पहिल्या वाक्यात आपल्याला काय दिलं की यू डू नॉट ट्रॅव्हल, की तुम्ही प्रवास करू नका, आणि त्याच्या अपोजिट सल्ला काय दिलेला आहे आपल्याला, यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन, की तुम्हाला हवं तेवढं किंवा हवा तेवढा प्रवास तुम्ही करू शकता किंवा केला पाहिजे. बी, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, की तुम्ही स्वतःची स्तुती करू नका. याच्या अपोजिट सल्ला द्यायचा असला तर काय करता येईल,
यू शुड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, की तुम्ही स्वतःची स्तुती केली पाहिजे. देन सी, यू किल युअर सेल्फ इस्टीम, तुम्ही तुमची जी सेल्फ इस्टीम स्वप्रतिष्ठा आहे ती मारून टाका. याला अपोजिट, यू शुड कीप अप युअर सेल्फ इस्टीम, की तुम्ही जी स्वप्रतिष्ठा आहे ती जिवंत ठेवली पाहिजे. डी, यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, की तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम व्हा. याच्या अपोजिट काय लिहिता येईल, डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, की तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनू नका. ई, यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, की तुम्ही अनोळखी लोकांसोबत बोलणं टाळा किंवा बोलायला नकार द्या. यू शुड स्पीक टू स्ट्रेंजर्स हे अपोजिट राहील, की तुम्ही अपरिचित लोकांशी बोललं पाहिजे. एफ, यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदलू नका. अपोजिट ऑफ दिस इज यू शुड चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदललं पाहिजे. जी, यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क, की तुम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायला नकार दिला पाहिजे. अपोजिट ऑफ इट इज यू शुड ऑलवेज बी रेडी टू टेक अ रिस्क, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिस्क घ्यायला तयार असलं पाहिजे. 7th activity, go through the following steps and discuss in pairs about the facts mentioned in it. Write a paragraph using the points. Give another interesting title. की या ठिकाणी ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यात जे काही उल्लेख केलेले मुद्दे आहेत त्यांचा वापर करून आपल्याला एक पॅराग्राफ लिहायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक टायटल देण्यात आलेलं आहे, लिव्हिंग अ बेटर लाईफ. या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं एखादं टायटल द्यायचं आहे. बघूयात आपण कोणकोणते पॉईंट देण्यात आलेले आहेत. तर लिव्हिंग अ बेटर लाईफ हे टायटल आहे आणि त्याच्या खाली काही पॉईंट आपल्याला देण्यात आलेले आहेत. गेट रीड ऑफ वन बॅड हॅबिट ॲट अ टाईम. देन avoid negative thoughts, be positive, trust yourself, love what you do, try to enrich your mind by becoming a lifelong learner, sharing and caring makes life enjoyable, be humble, respect and welcome, accept each day with a smile. So these are some of the points given by them. So we have to write a paragraph. We have to give an interesting title. तर टायटल आपण देऊ, मोल्ड युअर लिव्हिंग फॉर ब्रायटर लाईफ. नाव विल स्टार्ट टू राईट दी पॅराग्राफ. एव्हरीवन इन द वर्ल्ड craves for happy life. Everyone has his own concept of happy life. What in general can we do for living better life? Living wise and virtuous life is living happy life. Here are some facts and ways of living better life. You should give up all your bad habits. Bad habits can spoil your whole life and your happiness. Resolve to get rid of one bad habit at a time and finish them off determinedly. Never allow negative thoughts to enter your mind. Be always positive. Positive attitude will lead you to happiness, and negative thoughts affect your life as well as others around you. Be confident and trust yourself and love whatever you do for good life. You must be a good learner. Learn from any small things beneath the sun. Enrich your mind and soul by becoming a lifelong learner. Every moment of learning will give you a new experience of life that also keeps you updated and gives you
knowledge of vivid visions of glory. Sharing and caring are two very important aspects of happy life. Share your sorrows and happiness with others. Take care of those who are around you. You will get love and respect from them. It is our moral obligation and that gives us satisfaction. Be humble to everyone who meets you on the way of your life. Respect and welcome everyone with smile. That gives you joy of your life. If you follow all these rules and values, you will surely live better life. Eighth activity, complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. की तुमचा जो काही डेली रूटीन आहे, रोजचा नियमित दिनक्रम आहे किंवा तुमच्या सवयी आहेत, या बदलण्यासाठी तुम्हाला मदत करणाऱ्या किंवा तुम्हाला हेल्पफुल ठरणाऱ्या तुमच्या जीवनातील काही गोष्टी भरून खाली जो काही टेबल आहे तो टेबल पूर्ण करायचा आहे. फर्स्ट कॉलममध्ये आपल्याला देण्यात आलं इफ आय डू दिस, जर मी हे केलं तर. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे आय शॅल. फर्स्ट आहे इफ आय ट्रॅव्हल, त्याच्यासमोर आपण आय शॅलच्या टेबलमध्ये लिहावं लागेल आय शॅल वायडन माय वर्ल्डली नॉलेज अँड एक्सपिरियन्स. Second, if I read, in next column we'll write, opposite column we'll write, I shall be wise and knowledgeable. If I do this च्या कॉलममध्ये तिसरी गोष्ट आहे if I change my bad habits, I shall lead a gentle and civilized life. Fourth, if I play continuously on a mobile phone, I shall miss the pleasures of playing outdoor games. Then fifth, if I don't make friends, I shall live dull, tedious, solitary and secluded life. Ninth activity, everyone needs inspiration to move ahead. की प्रत्येकाला समोर जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रेरणा आवश्यक असते, मोटिवेशन आवश्यक असते. और मेक प्रोग्रेस इन आवर लाईफ, किंवा समोर जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी. देर आर सम थिंग्स विच इन्स्पायर अस टू लिव्ह बेटर, की आपल्याला चांगलं जीवन व्यतीत करण्यासाठी काही गोष्टी असतात ज्या आपल्याला इन्स्पायर करतात. व्हॉट आर दोज थिंग्स, त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर एक आपल्याला सांगितलेलं आहे स्टोरीज. बी पॅरेंट्स सपोर्ट. C dreams. D role model. E faith in your own diligence. F motivation. 10th activity, complete the web diagram with words that go with their topics. हे खाली काही वेब डायग्राम देण्यात आलेले आहेत आणि आपल्याला त्या वेब डायग्राम कंप्लीट करायचे आहेत. बघा, सर्वात पहिले जी वेब डायग्राम दिलेली तिच्या सेंटर पॉईंटला आहे टर्ब्युलंट. तर टर्ब्युलंट काय काय असतं, तर स्टॉर्म आहे. देन विल राईट कंडिशन. क्राऊड, ज्याला आपण मॉब म्हणतो. देन सी वेव्ज आणि लिहिता येईल वेदर. सेकंड वेब डायग्राम आहे ज्याच्या सेंटर पॉईंटला आहे ग्लिसनिंग. ग्लिसनिंग आईज. ग्लिसनिंग फिश. ग्लिसनिंग वेट स्ट्रीट्स. ग्लिसनिंग स्नो कॅप्ड माउंटेन्स. ग्लिसनिंग हेअर. थर्ड वेब डायग्राम सेन्सिबल. सेन्सिबल ॲडव्हाइस. सेन्सिबल डायलॉग. सेन्सिबल आयडिया. सेन्सिबल पर्सन. सेन्सिबल deal. Then 11th activity, write about a day when you felt very happy.
की अशा एखाद्या दिवसाबद्दल लिहा की ज्यावेळेस तुम्हाला खूप आनंदी वाटलं असेल, खूप आनंद झाला असेल. यूज द फॉलोइंग क्वेश्चन्स टू हेल्प यू. आणि तुम्हाला मदत करण्यासाठी खाली दिलेल्या प्रश्नांचा वापर करा. थिंक रिकलेक्ट अ डे. त्या दिवसाबद्दल तुम्ही विचार करा किंवा त्याबद्दल तुम्ही आठवा. नोट डाऊन द पॉईंट्स. खाली दिलेले जे काही क्वेश्चन आहेत त्या आधारे काही पॉईंट नोट डाऊन करा. अँड दॅट क्वेश्चन्स आर. क्वेश्चन कोणकोणते दिलेत बघा. डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट. की तुम्हाला एक्झॅक्ट दिवस किंवा तारीख आठवते का. वॉज इट अ स्पेशल ओकेजन ऑर सेलिब्रेशन. ते स्पेशल ओकेजन, स्पेशल प्रसंग, विशेष प्रसंग किंवा विशेष सेलिब्रेशन होतं का. व्हॉट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी काय झालं. हाऊ डीड यू रिॲक्ट टू द थिंग्स दॅट हॅपन ऑन दॅट डे. त्या दिवशी ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं रिॲक्ट केलं. हाऊ डीड अदर पीपल रिॲक्ट वेन दे सॉ यू वेअर सो हॅप्पी. की त्या दिवशी तुम्हाला आनंदी पाहिल्यानंतर बाकीच्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या. व्हॉट डीड यू डू नेक्स्ट. मग तुम्ही समोर काय केलं. व्हॉट हॅपन इन द एंड. शेवटी काय झालं. 8th डिस्क्राईब एनी अदर इमोशन्स यू फेल्ट दॅट डे. की त्या दिवशी दुसऱ्या कोणत्याही प्रकारची जर कोणती भावना असेल तर त्या भावनेचा उल्लेख या ठिकाणी करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. नाऊ विथ द हेल्प ऑफ गाईडलाईन्स राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ ऑफ ॲटलिस्ट 100 वर्ड्स अबाउट दॅट हॅप्पी डे. की वर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून तुम्हाला कमीत कमी 100 शब्दांचा पॅरेग्राफ त्या दिवसाबद्दल लिहायचा आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल फॉर युअर नरेटिव्ह ऑर राईटअप. तुम्ही जे काही लिहिणार आहात त्यासाठी एक योग्य अशा पद्धतीचं शीर्षक द्यायचं आहे. तर टायटल आपण देऊ माय हॅपीएस्ट डे. इट वॉज वेन्सडे द 20th March 2019. It was my birthday and also was the Sparrow's Day. I had recently read an article about the disappearing sparrows in Mumbai. I felt very sorry about their miserable condition. From that day, I was thinking of doing something for the poor sparrows. Then I decided to celebrate my birthday differently. I had collected the material I required for making the sparrows happy. I started to set up an open bird cote near the window of my house. I made a box of light wooden planks. Then I nailed 2 steel bowls of water on both sides of the cote. I put some grains and seeds on the cote. I filled the bowls with the water. I also put some sparrows' food inside the box. The box was big enough for the sparrows to move in and out. Then I waited for the sparrows to come. In the beginning, they did come near the cote but did not enter in the cote. They were afraid, but soon, after some hesitation, they began to alight on the cote one after another. They ate grains and drank water. They chirped and twittered. The whole atmosphere was filled with joy at the sight of twittering tiny sparrows. My parents and neighbors were very happy and thanked me for the gift I gave them on my birthday. The sparrows were assured that they were safe and no harm was done to them. It was the biggest and the happiest day of my life. Everyone spoke high of me and praised me for my kind act. My joy knew no bounds. I was feeling proud that
I could do something nice for the sparrows in my own small way. 12th activity, use internet or any book to write 4 inspirational or motivational quotes related to the message or messages in the poem. या कवितेमध्ये देण्यात आलेले जे काही संदेश आहेत या संदेशाशी संबंधित आपल्याला 4 प्रेरणादायक कोट या ठिकाणी लिहायचे. त्यासाठी आपण इंटरनेट किंवा कोणतेही पुस्तक वापरू शकतो. तर पहिला आपल्याला लिहिता येईल, द पाथ फ्रॉम ड्रीम्स टू सक्सेस डज एक्झिस्ट, मे यू हॅव द विजन टू फाइंड इट, द करेज टू गेट ऑन टू इट अँड perseverance to follow it. Second, variety is the spice of life. Third quote is, the happiness of your life depends upon the quality of your thoughts. Fourth quote, the purpose of our lives is to be happy. या ठिकाणी आपण पोएम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप पूर्ण केला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.